इथे मी फुल फॅट दूध घेतलं 1 लिटर. गॅसवरती कढईमध्ये तापत ठेवलं आहे. ते आपण बाजूच्या गॅसवर ठेवूया आणि या गॅसवरती एक पॅन ठेवूया. त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घालूया. इथे मी काजू, बदाम, पिस्ता, मनुका आणि थोडेसे केसर घेतलेत. आता आपण आधी मनुका घालून चांगले फुलवून घेऊया. त्यातच ड्रायफ्रूट टाकूया आणि इथे मी 1 वाटी बारीक शेव घेतले. ती पण आपण ड्रायफ्रूटमध्येच टाकून एक 2-3 मिनटं चांगली भाजून घेऊया. शेव आपली चांगली भाजले, बाजूला ठेवूया. दूध पण आपलं छान उकळलेलं आहे. त्याच्यामध्ये एक वाटी भरून आपण कंडेन्स मिल्क म्हणा किंवा मिल्कमेड 1 वाटी घातली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं केसर घातलं आहे. पाव चमचा वेलची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करायचं. पण इथे शेव भाजून घेतली ती त्याच्यामध्ये घालून एक 10 ते 12 मिनटं आपण चांगली उकळवून घेऊया. इथे आपली तयार झालेली आहे रमजान स्पेशल शीरखुर्मा.